हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल. आज मी तुम्हाला आराईज अकॅडमीच्या माध्यमातून 2 दिवस ही जी कविता आहे ती शिकवणार आहे. बघा, 2 दिवस कवितेचं नाव आहे 2 दिवस आणि कवितेचे कवी जे आहेत ते नारायण सुर्वे. यांचा जन्म 1926 साली झाला आणि मृत्यू 2010 साली झाला. प्रथित यश कवी, ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेची जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाचे सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसातील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारलेली आहे. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखामध्ये गेले असे जीवनाचं वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडलेले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून शिकण्याची, जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे सूचित करतात. बघा, प्रस्तुत कवितेमध्ये 2 दिवस काय झालं की वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले आणि भाकरीचा चंद्र जो आहे म्हणजे पोट भरण्यासाठीची जी धडपड आहे, जीवनाचा जो संघर्ष आहे तो आपल्याला या कवितेतून स्पष्ट करून दाखवलेला आहे. बघा, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सायास धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे, पोलाद तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. पाहूया प्रस्तुत कविता कशी आहे. प्रस्तुत कवितेत बघा, 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले. 2 दिवस म्हणजेच इथे 2 दिवसाची उपमा संपूर्ण आयुष्याला दिलेली आहे की 2 दिवस म्हणजे संपूर्ण आयुष्यभर दुःखाचे एवढे चटके सोसलेले आहेत आणि वाट देखील पाहिलेली आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखात गेले. हिशोब करतो आहे डोईवर राहिलेत किती उन्हाळे. म्हणजे आता मी उन्हाळे, पावसाळे आणि हिवाळे यांचा हिशोब करतोय की आता आपल्याकडे आयुष्यामधले किती दिवस राहिलेले आहेत. सगळं आयुष्य गेले वाट पाहण्यामध्ये, सगळं आयुष्य दुःखामध्ये गेलेले आहे. सगळ्या आयुष्यभरासाठी आपल्या हाताला चटके बसलेले आहेत, दारिद्र्याचे, दुःखाचे. खूप सहन केलेला आहे, खूप जीवनाचा संघर्ष केलेला आहे. आता हिशोब करत आहे, आता जमा खर्च करतोय. आयुष्यामध्ये आपल्या किती उन्हाळे राहिलेले डोईवर म्हणजे डोक्यावरती, आपल्या डोक्यावरती किती उन्हाळे राहिलेले, म्हणजे किती आयुष्य शिल्लक आहे असं या कवींना म्हणायचंय. शेकडो वेळा चंद्र आला, कितीतरी वेळा रात्र आली, कितीतरी वेळा सकाळ झाली, कितीतरी दिवसेंदिवस उजडून गेलेले आहेत. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. बघा, शेकडो वेळा चंद्र आला, अनेक रात्री आल्या, शेकडो वेळा चंद्र आला, 100 पेक्षा अधिक रात्री आल्या. त्याचबरोबर तारे देखील फुलले, म्हणजे आनंदाचे क्षण देखील जीवनात आले. रात्र धुंद झाली. कधी कधी विचार करत असताना असं वाटलं की जीवन खूप सुंदर आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. पोट कसं भरायचं, पोटाची खळगी कशी भरायची, एवढंच वीधभर पोट आहे ते कसं भरायचं. या भाकरीचा चंद्र म्हणजे काय, गोल भाकर शोधण्यासाठी किंवा मोलमजुरी शोधण्यासाठी सगळं जीवन बर्बाद झाले. हे हात माझे सर्वस्व, माझे हात आहेत, सर्वस्व आहेत. या हातामुळेच मला कष्टाची ताकद येते, या हातामुळेच माझे हे हात म्हणजे उपजीविकेचं साधन आहे. हे हात म्हणजे काय आहेत की या हातानेच मी कष्ट करतो आणि भाकर मिळवतो. तर हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाण टाकले.
या माझे हात एवढे खंबीर असताना, मी स्वतःच्या पायावर उभा असताना, स्वावलंबी असताना देखील हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे घाण टाकले. म्हणजेच गरीब, लाचार, अगतिक झाल्यामुळे माझ्या हातांना काम नाहीये. हात माझेच आहेत, पण मी ते दारिद्र्याकडे गहाण टाकलेले आहेत. कारण माझ्या जीवनामध्ये एवढी गरिबी आहे, एवढं दारिद्र्य आहे की मला त्यांच्याकडे ते गहाण टाकावे लागले. बघा, परिस्थिती खूप नाजूक असली, कठीण असली की आई आपले दागिने बाजारामध्ये सोनाराच्या दुकानामध्ये पेढीमध्ये ठेवते, त्याच्यावरती काही पैसे आणते आणि घर चालवलं जातं. म्हणजे गहाण ठेवलं जातं. गहाण ठेवणे म्हणजे काय? आपली एखादी अनामत वस्तू किंवा रक्कम दुसरीकडे ठेवणे. मग हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाण टाकलेले आहेत. मी दारिद्र्याकडे गहाण टाकले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले. कधी याच हातांनी माना उंचवल्या, असं का म्हटलं असेल? तर बघा, हेच हात अगदी स्वाभिमानाने उभे आहेत की ज्या दिवशी या हातांना काम आहे. आणि हेच हात कधी कलम झालेले आहेत की या हातांना कधीतरी काम देखील मिळालेलं नाही. कधी काम मिळालेलं आहे त्यावेळी माना उंचवलेले आहेत हातांनी, आणि कधीतरी या हातांना काम मिळालेलं नाही, त्यामुळे हे हात कलम झालेले आहेत असं वर्णन आहे. हर घडी अश्रू वाळविले नाही. प्रत्येक क्षणाला डोळ्यामधून अश्रू आलेले आहेत. सुख, दुःख, व्यथा, वेदना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, आणि प्रत्येक वेळी अश्रू वाळविले नाहीत. अश्रू न वाळविणे म्हणजे काय? प्रत्येक वेळी मी रडत बसलोय का? तर नाही. प्रत्येक वेळी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हाच अश्रू मित्र होऊन साह्यास आले. असे सुद्धा जीवनामध्ये क्षण आले की मी माझ्या मनाची व्यथा ही कोणाकडे न सांगता डोळ्याच्या माध्यमातून, अश्रूच्या माध्यमातून मी त्या अश्रूंना साह्यास घेऊन ते सगळं सांगत गेलो. दुनियेचा विचार केला, दुनियेचा विचार हरगड गेला. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, या सगळ्यांचा विचार क्षणाक्षणाला मी केला. अगं जगमय झालो. सगळ्या जगाचा मी विचार केला. बघा मित्रांनो, ज्यावेळी आपली परिस्थिती नाजूक असते त्यावेळी आपल्याला कोणी 2 रुपये देण्यासाठी येत नाही. येतं का? तुम्हाला तुमच्या पायावरती खंबीरपणे स्वतःलाच उभं राहावं लागतं. ज्यावेळी तुमच्याकडे नसतं त्यावेळी जगाकडे देखील नसतं. ही जगाची रीत आहे. पण आपल्याला असं वाटतं हा माझा, तो माझा, तो माझा. पण तुमची जी वेळ आहे ती वेळ तुम्हाला सगळं शिकवते, वेळ सगळं तुम्हाला सांगते. जर तुमची वेळ चांगली असेल तर सगळे जग अबलं सबलं असतं, आणि तुमची वेळ वाईट असेल तर सगळ्या जगाची वेळ वाईट साईड असते. मग बघा, दुनियेचा विचार हरघडी केला. प्रत्येक वेळी मी दुनियेचा विचार केला, क्षणाक्षणाला मी दुनियेचा विचार केला. हर घडी म्हणजे प्रत्येक घडीला, प्रत्येक वेळेला मी त्यांचा विचार केला, जगाचा. यांना काय वाटेल, त्यांना काय वाटेल, हे योग्य आहे का, अयोग्य आहे का, जगाचा विचार मी प्रत्येक वेळी केला. संपूर्ण जगमय मी झालो. सगळ्या जगाशी मी एकरूप व्हायचा प्रयत्न केला. दुःख पेलावे कसे, दुःख सहन कसं करायचं, परत जगायचं कसं, याच शाळेत शिकलो. या जगानेच मला शिकवलं. बघा, भरलेला खिसा माणसाला, पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी म्हटलेले, भरलेला खिसा माणसाला जगायचं कसं ते शिकवतो, आणि रिकामा खिसा माणसाला कसं जगायचं ते शिकवतो. बघा, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. याच शाळेमध्ये मी या सगळ्या गोष्टी शिकलेलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. झोत भट्टीमध्ये पोलादाला ठेवल्यानंतर खूप तापवलं जातं, ते लाल बुंद होतं, त्याला एवढं तापवलं जातं, आणि मग त्याच्यावरती घणाचे घाव घालून त्याला योग्य तो आकार दिला जातो. त्याप्रमाणे माझं आयुष्य सुद्धा असं पोलादासारखं घणाघाती झालेलं आहे, आणि त्याच्यावर एवढे आघात झालेले आहेत, एवढा संघर्ष मी सहन केलेला आहे, एवढं दुःख, एवढा त्रास मी सहन केलेला आहे की माझं आयुष्य छान आता शेकून निघालेलं आहे. कळालंय मला काय करायचं, कसं करायचं, कुठल्या परिस्थितीत, कुठल्या सिच्युएशनला कसं वागायचं, लोक कसे असतात, अनुभव किती आलेले आहेत, हे सगळं शिकवतात. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दुःखामध्ये गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती डोईवर राहिले, डोईवर उन्हाळे. बघा, 2 दुःखामध्ये गेलेले आहेत, 2 वाट पाहण्यामध्ये गेलेले आहेत, आणि आता मी अशी वाट पाहत आहे की माझ्या डोक्यावरती किती उन्हाळे राहिलेले आहेत.
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले. शेकडो वेळा, कित्येक रात्री आल्या, त्या दिवशी तारे फुलले, काही आनंदाचे क्षण देखील आले आणि रात्र धुंद झाली त्याच्यामध्ये. हे सगळं सुखदुःखाची गोळाबेरीज करता करता रात्र धुंद झाली आणि भाकरीचा जो गोल चंद्र आहे, म्हणजेच भाकरी मिळण्यासाठी, टिचभर पोट भरण्यासाठी मला जे काही अपार कष्ट करावे लागलेले आहेत, त्या सगळ्यामध्ये माझी जिंदगी बरबाद झाली. फक्त मी एकच ध्येय केलं की 2 वेळचं जेवायला कसं मिळेल, याच्यामध्येच माझी जिंदगी संपून गेलेली, बरबाद झालेली. हे हात माझे सर्वस्व, माझे जे हात आहेत ते सर्वस्व आहेत. म्हणजे या हातांना काम मिळालं, ती माझी ताकद आहे, तो माझा स्वाभिमान आहे, तो माझा अभिमान आहे. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे घाण टाकले. शेवटी माझ्यावर अशी वेळ आली की दारिद्र्याकडे मला ते घाण टाकावे लागले, कारण परिस्थिती पुढे माणूस अगतिक आणि लाचार होतो. म्हणून हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाण टाकले. परिस्थितीने रंजला गाजला माणूस तो हार मानतो आणि मग तो नको ती पावलं देखील उचलू शकतो. मग बघा, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाण टाकले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले. कधी या हातांनी माना उंचावलेले आहेत, म्हणजे स्वाभिमानाने ते ताठ उभे राहिलेले आहेत, आणि कधी कलम झालेले, म्हणजे त्या हातांना काम मिळालेलं नाही, कधी कलम झालेले. हर घडी अश्रू वाळविले नाही. प्रत्येक क्षणी मी रडत बसलो नाही, संघर्ष करायचा, लढायचा प्रयत्न केलेला आहे. हर घडी अश्रू वाळविले नाहीत. पण असेही क्षण आले आयुष्यामध्ये, असेही क्षण येतात की ज्यावेळी आपण दुसऱ्यांना आपल्या काही मनातल्या गोष्टी सांगतो, त्यावेळी लोक त्याचे भांडवल करतात आणि आपल्याला आणखी आतोनात दुःख होतं. मग अशा वेळी आपण स्वतःच उशीमध्ये मुंडकं खुपसून धाय मोकलून ढसा ढसा रडतो. हे अश्रूच आपले मित्र होतात आणि मग आपण मोकळे होतो, आपल्या भावना रिकाम्या होतात, किंवा आपल्या भावनांना कुठेतरी आपण अश्रूंच्या माध्यमातून वाट करून देतो. त्यावेळी आपल्याला थोडंसं बरं वाटतं. म्हणजेच भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये सगळी जिंदगी बर्बाद झाली, असं देखील इथे कवींनी म्हटलेले. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच टाकले. कधी माना उंचावलेले, कधी स्वाभिमानाने त्यांनी माना उंचावल्या होत्या, आणि कधी कलम झालेले. कलम झालेले असं का म्हटले की या हातांमध्ये ताकद असताना, या हातामध्ये वर्चस्व असताना, या हातात स्वाभिमान असताना, हे हात गरिबीमुळे, लाचारीमुळे, अगतिकतेमुळे दुसऱ्यांकडे मी गहाण टाकलेले होते. पण हे हात कलम झाल्यासारखे मला वाटले, छाटून टाकल्यासारखे, कारण हातांना काम नाहीये. कामावर जायची इच्छा आहे पण हातांना काम नाहीये. कधी कलम झालेले. हर घडी अश्रू वाळवले नाहीत. प्रत्येक क्षणाला रडत बसलोय का नाही, संघर्ष करण्याचा प्रयत्न केलाय. पण असेही क्षण आले, असे सुद्धा क्षण आले जीवनामध्ये, तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. तेव्हा अश्रू मित्र झाले आणि सहकार्याला धावून आले, साह्यास धावून आले. दुनियेचा विचार हरगडे गेला. जगात काय, हे काय, ते काय, योग्य काय, अयोग्य काय, जगाचा विचार हरगडे केला. आगाजगमय झालो. संपूर्ण जगाचा विचार करून झालेला आहे. दुःख पेलवायचं कसं, दुःख सहन कसं करायचं, दुःख येतं कसं, दुःख आल्यानंतर ते पचवून जगायचं कसं, याच शाळेमध्ये शिकलो. इथेच मला लहान मोठे छोटे अनुभव आलेले आहेत. ते अनुभव मी घेऊनच पुढे चाललेलो आहे. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकलं. जसं झोत भट्टीमध्ये एखादं साधन ठेवल्यानंतर, पोलादाचा तुकडा ठेवल्यानंतर त्याला लाल तापवलं जातं आणि हवा तो आकार दिला जातो, त्याप्रमाणे माझं आयुष्य देखील हे अनुभवाच्या माध्यमातून, दुःखाच्या माध्यमातून काय झालेलं आहे, खूप छान शिकलेलं. 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दुःखात गेले. आयुष्यामध्ये चढ उतार हा असतोच. सुख दुःख, व्यथा वेदना प्रत्येकाला येत असतात. विना संघर्षाचं कोणालाच काही मिळत नाही. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातलं एक प्रसाद ओक सरांचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. ज्यावेळी प्रसाद ओक सर मुंबईला गेले होते, शूटिंग वगैरे झाली, त्यांना संधी मिळत नव्हती, त्यावेळी एका बिस्किटच्या पुड्यावरती त्या व्यक्तीने स्वतःचा वाढदिवस सेलिब्रेट केला होता, किंवा वाढदिवसाच्या दिवशी त्यांना केवळ त्यांच्याकडे 5 रुपये शिल्लक होते आणि एक बिस्किटच्या पुड्यावरती त्यांनी रात्र काढली होती. आज हाच माणूस लाखो रुपयाचे बिस्किटचे पुडे घेऊ शकतो. वेळ कोणाचीही थांबून राहत नाही, पण वेळेला जी माणसं आपल्याला मदत करतात ती आयुष्यभर मात्र लक्षात राहतात. वेळ वाटून घ्या, वेळेवरती एखाद्याला मदत देखील करा, असं सुद्धा मेसेज नारायण सुर्वे यांनी आपल्याला केलेला आहे. सुख दुःख, व्यथा वेदना, आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात.
पण त्यावेळी आपण दुसऱ्यांच्या परिस्थितीवर न हसता आपण देखील त्यांना योग्य ती मदत करणं गरजेचं आहे. भले तुम्ही मदत करू नका, पण मानसिक आधार सुद्धा देऊ शकता. बघा, एखाद्याच्या घरी डेथ झाली तर आपण त्यांना मानसिक आधार द्यायला जातो. आपला जवळचा मित्र असेल, त्याच्या मुलीच्या लग्नाला गेलो नाही तरी सुद्धा चालू शकतं, पण त्याच्या घरी काही वाईट घटना घडली तर आपण तिथं जरूर जावं, कारण त्यावेळी त्याला खऱ्या मानसिक आधाराची गरज असते. मग याच्यामध्ये सुद्धा, या कवितेमधून सुद्धा असं सांगितलं की आयुष्य पोलादासारखं शेकून निघाले. आयुष्य छोटं नसतं विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य हे खूप मोठं असतं. खूप अनुभव तुमच्या सोबत असतात, फक्त ते घेणं गरजेचं असतं. एखाद्याची वाईट वेळ आल्यावर आपल्याला लगेच हसू येतं, अरे बघा त्याच्यावरती पण त्यावेळी मागे वळून पाहिलं तर आपण सुद्धा त्या परिस्थितीतून वरती आलेलो असतो. पण नेहमी नेहमी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की दुसऱ्याच्या दुःखांवरती फुंकर घालण्याचा प्रयत्न करायचा, दुसऱ्याच्या दुःखावर हसायचा प्रयत्न करायचा नाही. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.